नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे, अभिनंदन करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग 6. राम राज्याभिषेकाकरता नगराची सजावट व लोकांची गर्दी. पुरोहित वशिष्ठ निघून गेल्यानंतर मनावर ताबा असलेल्या रामांनी स्नान केले व त्यांनी विशाल नेत्र असलेल्या सीतेसह नारायणाच्या उपासनेला सुरुवात केली. त्यांनी मस्तक नमवून हविष्य पात्राला नमस्कार केला व महान नारायण देवता प्रसन्न होण्याकरता प्रज्वलित अग्नीत हविष्याची आहुती दिली. आपले मनोरथ सिद्धीस जाण्याकरता त्यांनी उरलेला हविष्यभाग प्राशन केला. नंतर मनोनिग्रह करून व मौन धारण करून राजकुमार राम विष्णू मंदिरात सीतेसह भगवान नारायणाचे ध्यान करीत चांगल्या रीतीने अंथरलेल्या दर्भशय्येवर निजले. एक प्रहर रात्र उरली तेव्हा राम उठले व त्यांनी आपला महाल सजवून घेतला. तेथे सूत, मगध, भाट ह्यांची कानाला सुख देणारी वाणी ऐकत त्यांनी संध्यावंदन केले व चित्त एकाग्र करून जप केला. रेशमी वस्त्र परिधान केलेल्या रामांनी भगवान मधुसूदनाला साष्टांग नमस्कार करून देवाची स्तुती केली. नंतर त्यांनी ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करवले. त्यावेळी ब्राह्मणाच्या पुण्य हवाचनाचा गंभीर आणि मधुर आवाज नाना प्रकारच्या वाद्यांच्या आवाजाबरोबर अयोध्येला पसरला. रामांनी सीतेसह उपवासाला आरंभ केल्याचे ऐकून अयोध्येतील लोकांना फार आनंद झाला. ती रात्र संपून सकाळ झाली तेव्हा रामांना अभिषेक होणार हे ऐकून अयोध्येतील लोक नगर सजवू लागले. गगनचुंबी देवळे, रस्ते, चौरस्ते, अट्टालिका, विकण्याच्या वस्तूंनी भरलेली व्यापाऱ्यांची दुकाने, कुटुंबाची सुंदर आणि समृद्ध घरे, सभा, दुरून दिसणारे वृक्ष ह्या सर्व ठिकाणी लोकांनी ध्वज उभारले व पताका फडकवल्या. नंतर जनतेला नट, नर्तक ह्यांचा संघाचा व गवय्यांच्या कानाचा मनाला सुख देणारा आवाज ऐकू येऊ लागला. राम राज्याभिषेकाची शुभवेळ जवळ येऊ लागली तेव्हा सर्व लोक चौरस्त्यावर व आपापल्या घरांमध्ये राम राज्य अभिषेकाबद्दल चर्चा करीत होते. घरांच्या दरवाजासमोर खेळणाऱ्या मुलांचे समुदायसुद्धा आपसात राम राज्याभिषेकाबद्दल बोलत होते. राम राज्य अभिषेकाकरता नागरिकांनी राजमार्गावर सगळीकडे धुपाचा सुगंध पसरवून व त्यावर फुले उधळून राजमार्ग सुशोभित केला. उत्सव चालू असताना कदाचित रात्र होईल ह्या शंकेने नागरिकांनी सडकांच्या बाजूंना वृक्षाप्रमाणे शाखा असलेले दीपस्तंभ सगळीकडे उभे केले. नगर सजवून यौव राज्याभिषेकाची वाट पाहत नागरिक झुंडीच्या झुंडी करून चौरस्त्यावर व सभागृहात जमा होऊन एकमेकाशी वार्तालाप करीत दशरथ राजाची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, अहो, इक्ष्वाकू कुलनंदन दशरथ महाराज फार मोठे महात्मे आहेत. आपण वृद्ध झालो आहोत हे पाहून ते रामांना राज्याभिषेक करणार आहेत. राम लोकांचे गुणदोष जाणणारे आहे. ते चिरकाल आपले राजे होतील ही परमेश्वराची आपल्यावर मोठी कृपा आहे. राम स्वभावातच फार नम्र आहे. धर्मात्मा राम विद्वान असून भावांवर त्यांची फार प्रीती आहे. त्यांचे आपल्या भावावर जसे प्रेम आहे तसेच आमच्यावरही आहे. धर्मात्मा निष्पाप दशरथ राजा चिरायू होवो. त्यांच्या कृपेने राज्याभिषेक झालेले राम आम्ही पाहणार आहोत.
रामांना राज्याभिषेक होणार ही बातमी ऐकून राज्यातील सर्व दिशांकडून तेथे आले होते. लोकांमध्ये चाललेली चर्चा त्यांनी ऐकली. रामाचा राज्याभिषेक पाहण्याकरता लोक सगळीकडून अयोध्येला आले होते. बाहेरून आलेल्या लोकांनी रामाची अयोध्या नगरी भरून गेली. सगळीकडे पसरलेल्या जनसमुदायाचा आवाज पर्व काळाच्या वेळी वाढणाऱ्या सागरेच्या गर्जनाप्रमाणे वाटत होता. राज्याभिषेक पाहण्याकरता सगळीकडून आलेल्या लोकांनी गजबजलेली इंद्रपुरीसारखी अयोध्या नगरी जलचर प्राण्यांनी खळबळून केलेल्या समुद्राप्रमाणे भासत होती. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जय श्रीराम. धन्यवाद.